तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मोहोळ तालुक्यातील चिंचोली MIDC येथे राहणाऱ्या आशा राणी भोसले यांनी काल आत्महत्या केल्याचं एकंदरीत माहिती समोर आली आहे। मात्र हे भोसले यांच्या आशा राणी भोसले यांचे हे माहेरचे कुटुंबीय आहेत आणि खरं तर ते मूळचे कर्नाटकचे आहेत आणि काल रात्रभर प्रवास करून ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आशा राणी भोसले यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक जे आहे ते जबाब नोंदवण्यात आलेला होता। आता कुटुंबियांचं नक्की म्हणणं काय आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। त्यांचे वडील आपल्या सोबत आहेत। क्या बताएंगे, क्या घटना घटी है, आपका क्या आरोप है? साहब मेरे बच्चे को वो लोग मार दिए, फांसी। मेरी बच्ची सुसाइड नहीं केली। सुबह वीडियो कॉल के लिए हंसते खेलते सब 3 महीने का प्रेग्नेंट है पापा, गुड न्यूज़ है, तो सब बोल दी बच्ची एकाएक हम फ़ोन करें तो बोलते तुमकी बच्ची सुसाइड करी बोल के। हम फ़ोन करना क्या वो लोग करना? हमको पैसे के लिए बोल तो 10 बाळा फ़ोन करता है, म्हणजे पैसे पाठवून दे, पैसे पाठवून दे, पैसे पाठवून दे, पैसे पाठवून दे। तिची आई म्हणती हे तुझ्या नातूला अंगठी घाला, कानात घाला, समते घातलेलं आहे, अजून क्या काय म्हणते हो, नाही दिले तर एवढा कांड करते तिने। क्या क्या तकरार क्या थी उनकी? तकरार नहीं सर, हर बार डाउट करता है। हाँ अभी ये लड़की हो गई, ये दोबारा तेरे को लड़की होगी बोल के ढकल के दिया, अबॉर्शन हो गया। अभी 3 महीने का प्रेग्नेंट है, अभी क्या हुआ क्या नहीं पता नहीं सब है। तुम्ही खरं तर इथले जवळ राहता आहात, तुम्ही मराठी बोलतायत। हो सर। काका आहात तुम्ही, काय नक्की प्रकार सगळा घडलेला होता, तुम्हाला कधी घडले? हो सर, प्रकार म्हणजे काय, त्यांना वारंवार सांगून आम्ही किती वेळाने तक्रार केली तर आम्ही स्वतःहून मिटवायला गेलो तरी हे लोक ऐकत नव्हते, परत सारखे अशाच करायचे। ही लोक गरीब साहेब यांचं एकतर पोटा पाण्याला लागलेलं आहे, रायचूरला तिथं राहणाऱ्या 2 मुली, ती बाई आजारी, हा पण माणूस एवढा दष्टपुष्ट नाही, हे कसं करून खाते ते आमच्या मला माहीत आहे। ह्याला पैशाची मागणी कर, ही मागणी कर, ती मागणी कर, आहे का कंडिशन? करून घेत असताना त्यांनी पहिली पोरगी करून घेत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही 1 रुपया देऊ नका, भांडीकुंडी देऊ नका, कपडे देऊ नका, आम्ही सगळं बघून घेतो, आमच्या मुली तुमच्या मुली नाही ते आमच्या मुली आहेत, आम्ही मुलीसारखं सांभाळतो, मग तुम्ही आमच्या कानाला खडा लावून असं पोस्ट लावून ती पहिली पोरगी करून घेतली। दुसऱ्या पोरीला तर तिने नुसतं गोलच केलं, किडनॅप करून ती पोरगी लग्न करून घेतले, किडनॅप करून लग्न करून घेतले। हे आईबापांना विचार, मी सांगत नाही, आम्हाला तर कोणालाच काय माहीत नाही, लग्न झाल्यानंतरच आम्हाला माहीत झालं हे। हां आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही पण जाण्याचं तिकडं जरी झालं तर झालं, त्याने आम्हाला फोन केल्यानंतर फोनवर सांगितलं बाबा जरी केलं ठीक आहे, शेवटी एक बारच लग्न होतं, पुन्हा होत नाही, पुरीच्या जातीला भट्टा लागते म्हणून आम्ही त्यांना विनंती केली हात जोडून बाबा नीट सांभाळा, तर त्यांनी ही एवढं वाढून दिलं। वारंवार सारख्या तक्रारी, वर्षभर नीट सांभाळले, परत नंतर तक्रारी। आज मुलगी झाली म्हणून दुसरी मुलगीच होती पण तिला ढकलून दिलं, ती पुरीची झाली। एकदा पुरीनं औषध पिली तर त्याच्यावरती तिने विरजण गाठली की ती वरून खडू पडला आणि ते खडू चहात पडला, तिने चुकून तो चहा प्यायल्यामुळं तिला ते औषध ह्याला जहर झालं म्हणून दवाखान्याला ॲडमिट केलं होतं। तिथं तिने असा जबाब घेऊन ते पोलीस पंचनामा होऊ दिले नाहीत तिने। शेवटी आम्ही ही लोक गरीब त्यांचं ऐकतच गेलेत, आजपर्यंत त्यांचं ऐकत गेलेत। काय गोष्टी आम्ही बी सांगितलं तर आमचं बी ऐकलं नाही, कारण त्यांच्या मुलींना अंदाज होत्या गरीब, आम्ही तर काय पूर्ण पडणार आहे का साहेब, काका मावशी मिळली त्यांचा प्रपंच त्यांना जड आहे, आम्ही किती पण बघणार आहे, कोणी या लोकांनी आमचं पण काय ऐकलं नाही। पण मग कशा पद्धतीचा छळ आणि कशासाठी हा छळ होत होता, काय कारण होतं? कशासाठी छळ म्हणजे फक्त मुलगी झाली, मुलगा व्हायला पाहिजे, हां, आणि मुलगी घरात असली की तिला बाहेरनं कडी लावून जायचं, मोबाईल तर त्या पुरीकडे नाहीच नाही, मोबाईल आपल्याच मोबाईलवर आईवडिलांनी फोन करा, ह्याने 10 वेळा कॉल करावा, तर एकदा त्यांनी विषय करणार, तेवढंच 1-5 मिनिट बोललंच। मग त्या मुलीनं आपल्या मनातले इथं अंतकरणातला विषय ज्यावेळेस आईवडील भेटतील तेव्हाच सांगावं ना सर। पण मग मोबाईल तिच्याकडे नव्हता का? नव्हताच मोबाईल, का कारण काय दिलंच नाही त्यांनी, आणि आमचा असलं तरी तिने घेऊन ठेवू देत नव्हते, मोबाईल तिच्याजवळ ठेवत नव्हते, सुरुवातीपासून मोबाईल नाही पोरीकडे। तिचा नवरा जो आहे तो काय करत होता, व्यवसाय काय करत होता? त्यांचा काय व्यवसाय, तो गाड्या धुवायचा एक धंदा आहे त्यांचा, ते काय बी गाड्याच्या इकडं तिकडं काय काय करतात काय त्यांनाच माहीत आहे सर, व्यवसाय। पण मग ही सर्व घटना तुम्हाला कधी कळाली, कशी कळाली? आम्हाला फोन आला त्यांच्याकडून फोन, म्हणजे पुरीनं फोन केला, या उषाराणीनं फोन केला, उषाराणीला पहिला फोन केला, तिनं आम्हाला फोन केला, मी तर नव्हतो, मी बाहेर होतो, मी परत 2 तासानं आलो इथं, तोपर्यंत माझा मुलगा आणि माझी बायको पुढे आली होती, त्यांनी प्रेत बघायला गेल्यानंतर त्यांना बी शिव्यागाळ्या केली त्यांनी, हां, पोरानं आणि पोराच्या आईनं। आता बघितल्यानंतर त्या आज मावशीला वाईट वाटेल का चांगलं वाटेल, हसल का मावशी, रडून काय तर बोललं ना,
तिनं तिच्या बहिणीला म्हणते रांडत तू तर वाटोळ केली माझ्या लेकराचं, कशाला दिलीस तू इथं, देऊन वाटोळ झालं म्हणून हिनं बोलते, तर त्यांनी तिला शिव्या देतात उरपाट. काय आता पुढची भूमिका आहे? तुम्ही अजून पोस्टमॉर्टमला देखील मृतदेह दिलेला नाहीये, काय भूमिका आहे पुढची? आमचं गाव साहेब त्यांना तिघांना अटक व्हायला पाहिजे, अरेस्ट व्हायला पाहिजे आणि आमची एक न्याय आम्हाला मिळाला पाहिजे. अशा क्रूर हत्या करणाऱ्याला भर इशित फाशी द्यायला पाहिजे, तरी लोकांची जागृती होईल. किती प्रकरणं ऐकायचं सर, तुम्ही बघताय मीडियाच्याद्वारे, आम्ही पण बघतोय, तुम्हीच दाखवताय. किती प्रकरणं ऐकायची, किती दिवस अन्याय करायचं. मुलगी बापानं पैदा करणं हा गुन्हा आहे का? काय एवढं मोठं सरकार आहे, सरकार काय करे, कुठं झोपतंय का, काय करते, आम्हाला काय गरीबाला न्याय काय, आम्ही काय करायचं सर? आमचं पोट बघायचं का आमचा प्रपंच बघायचा का हे बघायचं आम्ही लपडी? यापूर्वी काही तक्रारी वगैरे दिलेल्या होत्या का या संदर्भातल्या एक मारहाण असेल नाही, किंवा- तक्रारीची म्हणजे त्यांनी ते स्वतःहूनच पोरगी भांडण करून त्यांनी पाठवून दिली. आई वडिलांनी 3-4 महिने तिकडे घेऊन गेले, त्यांनीच स्वतःहून महिला विनिमयमध्ये गेले. महिला विनिमय त्यांनी केस केले. महिला विनिमय यांना कॉल केला 10 जानेवारीपर्यंत तुम्ही भेटा. त्यांनी 10 जानेवारीला आले, जाऊन भेटले, आमचा मुलगा सोबत गेला, भेटलं तिथं. भेटून त्यांनी सगळं तक्रार नोंदवून घेतले. त्यांनी म्हणले की बाबा असं नाही, म्हणून त्यांनी समजावून सांगितले दोघांनाही आणि समजावून पाठवून इकडे दिले. लगेच 2-3 महिन्यामध्ये हे घडलं सर. आपण पाहतोय आणखी त्यांच्या वडिलांकडे. आपली काय तक्रार तुम्ही पोलिसात दिलेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? साहेब एवढा उशीर झाले, तिने अटक केले नाही का नाही? हां, सारखा बिनती करायला आमचं काम आहे, आम करतात, आमचं काम आहे, आम करतात, अजून करता पुरा कार्यक्रम झाल्यावर करतात का अटक? कारण काय होतं म्हणजे वादावादी कशासाठी व्हायच्या, काय म्हणायचं? सासर पाहिजे, हां, मुलगी नाही मुलगा पाहिजे, पैसे कशासाठी मागत होते? सारखा पैसे, सारखा पैसे. माझ्याकडे फोनपेवर कवा कवा टाकलेला पैसे ते माझ्याकडे विटनेस आहे, विटनेस भी आहे सर. फोनपेवर केलं तिच्या नंबरवर. जवाई काय, आपके जमाई क्या करते थे, क्या? वाटर सर्विसिंग था उनका. क्या बोलता है साहब, वो उसका पूरा प्रॉपर्टी मिनिमम 1 करोड का आहे. तुमच्या मुलगीला मी खलास केले तर 50 लाख रुपये जेवू दे. माझ्या घाण शब्द आहे साहेब, मी मीडियामध्ये बोलू शकत नाही. तिच्यावर गेले 50, मी सुटून बाहेर येतो. बघा तुम्ही, तुमची लेकीला नाही पटलं तर बघा तुम्ही. आपने अभी बॉडी हाथ में नहीं ली है, पोस्टमार्टम नहीं किया है, क्या भूमिका है आपकी आगे? साहब मेरे बच्चे को देखने का तू सूरत तरस रहे साहब, अभी तक देखा नहीं. 24 घंटे हो गए साहब. खरं तर मुलीची आईसुद्धा या ठिकाणी आहे, त्यांना देखील खरं तर त्या भावूक आहेत. आई, काय सांगाल? तुमची मुलगी गेलेली आहे, काय एकंदरीत भूमिका आहे आता पुढची? काय सांगत होती मुलगी, काय तक्रार करत होती तुमच्याकडे? फक्त पैसे मागते, फक्त पैसे मागत होते तिने. बाळात पण झाली, लेकराला वरनं फेकतो म्हणून भीती घातला, लेकराला मारला माझ्या बाळात पण झाल्यावर. तरी पण माझ्या नवऱ्याला म्हणली मी सांग म्हणताना जाऊ दे ना, अंदाचं लेकरू आहे म्हणून तिने मलाच रागून ग बसला माझा नवरा. 2-3 वेळा माझ्या लेकराचा जीव घेतला त्याने. मोठी पोरगी पण त्याच घरात दिलेली आहे तुम्ही? किती केले म्हणूनच तिने वेगळं राहिली होती. आता 2 महिने झालं माझ्याकडेच आहे ती पोरगी बी. सासर सोडून आले तुम्ही? छोटी मुलगी गर्भवती होती असं देखील समोर येते. 3 महिने होता आता. काय अपेक्षा आहे सरकारकडून? न्याय त्याला फाशी पाहिजे, त्या भाड्याला जगायचं नको आहे माझ्यासमोर, नाहीतर आम्ही सर्व फाशी घेऊन मरणार आहे त्याच्या पायाचं. माझे 2 लेकरं होते, माझा संसार वाटून झाला. पण पाहतोय खरं तर भावनिक वातावरण आहे. त्यांच्या मुलीने जे आहे त्या ठिकाणी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती जी आहे त्या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत भावूक वातावरण जे आहे त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. नवऱ्याला जो आहे तो या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे, मात्र सासू आणि सासरे अद्याप मिळालेले नाहीत अशी एकंदरीत माहिती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.